शिवसेना नेते अनिल देसाई आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर आदित्य ठाकरे हे आज आणि उद्या 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावरती असणार आहेत आणि त्यांची सभा जी आहे ती आता यशस्वी करण्यासाठी सगळे शिवसैनिक तयार आहेत आणि त्याचसाठी सुरुवातीला अनिल देसाई देखील कोल्हापुरात दाखल झाले। काय सांगाल, कशा पद्धतीने सगळा दौरा यशस्वी आपण करणार? दौरा नक्कीच यशस्वी होईल। उद्या आज दुपारी आता आदित्य साहेब येत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण जर एक आढावा घेतला तर या महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आदित्य साहेबांनी गेल्या 2019 पासून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी धुरा सांभाळल्यानंतर जे काम होत होतं, ज्या पद्धतीनं आदित्य साहेबांनी पर्यावरण आहे तुमचं त्यांचं प्रोटोकॉलसुद्धा हा विषय त्यांनी एवढ्या शिताफीनं पर्यटनापासून पर्यावरणापासून आणि हे सांभाळलं तर त्याचा एक नाही म्हटलं तरी चांगला इम्पॅक्ट फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशामध्ये झाला। आणि आदित्यजींचा ओव्हरऑल जो अभ्यास, त्यांची जी अभ्यासवृत्ती आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मनापासनं मुंबई महानगरपालिका असू द्या किंवा इतर राज्यातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये कशा सोयी सुविधा लोकांना आपण देऊन शेवटी अर्बनायझेशन जे होतं रूरलपासून, हा एक फार मोठा भाग असतो। कुठचंही राज्य प्रगतीच्या दिशेनं ज्यावेळेला जातं तर हे लोकांना एवढं भावलं आहे। एकतर तरुण उमद नेतृत्व आहे, अभ्यास आहे, मग महाराष्ट्रामध्ये तुमची मीडिया कॉन्क्लेव्ह असू द्या किंवा राष्ट्रीय पातळीवर असू द्या किंवा जागतिक पातळीवर आज COP28 मध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी आपले विचार मांडले, जे एक प्रशंसा, फक्त प्रशंसा म्हणून नाही की अभ्यास असल्यामुळे होत असलेली प्रशंसा, कारण त्यांनी सुचवलेले जे काही किंवा जे जगाच्या पातळीवर आज मग इलेक्ट्रिक व्हेकल्स, एक साधं उदाहरण द्यायचं तर हे जे सगळे फार विजनरी आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह अशी ज्या स्टेप्स त्यांच्या आहेत त्या ह्यानं तरुण तर आहेतच, परंतु सगळ्या इलेक्टोरेटवर म्हणजे मतदारांवर त्यांचा प्रभाव पडतो आहे, नागरिकांवर प्रभाव पडतो आहे। आणि त्यांचं आगमन आता कोल्हापूरमध्ये, अर्थात आता निवडणुकांचे बिगुल वाजू लागलेले आहेत, काही महत्त्वाच्या घटना या येणाऱ्या दिवसांमध्ये होत आहेत, न्यायपालिकेच्या माध्यमातून असं संपूर्ण महाराष्ट्र काय देशाचं लक्ष लागून आहे, त्या धर्तीवर त्यांचा हा दौरा कोल्हापूरचा फार महत्त्वाचा ठरणार। खरं तर एकीकडे सगळ्या महाराष्ट्राचा दौरा आपण देखील करताय, अनेक जिल्ह्यांची भेट देखील घेतलेली आहे, मात्र या सगळ्यामध्ये भाजपचे नेते मात्र म्हणतायत, भाजप असू दे किंवा महायुतीचे सगळेच म्हणतात 45 पार आमचे खासदार येणार। आता बदलतं वातावरण, तुम्ही आता फिरताय, कसं वातावरण आता सध्या तुम्हाला दिसतंय? महायुतीचे किंवा भाजपचे वगैरे काय म्हणतात त्याच्याशी काय घेणं देणं नाही। आता ते सगळं फुलवलेलं चित्र हे लोकांसमोर ठेवणं किंवा असा एक आभास निर्माण करणं हे आता भाजपची एक नीतीच ठरलेली आहे। मग शहरामध्ये असू द्या, ग्रामीण भागामध्ये असू द्या, राज्यामध्ये असू द्या किंवा देशामध्ये असू द्या, आता आम्ही हे केलं याच्यापेक्षा आता गॅरंटी यायला लागली। शब्द कसे बदलत आहेत आणि लोक कधीतरी इंग्रजीमध्ये जी म्हण आहे, समटाईम यू कॅन फूल द पीपल, पण यांचं हे आहे की टेकन फॉर ग्रांटेड आहे लोकांना, की आम्ही जे करू, आम्ही जे बोलू त्यालाच लोक स्वप्न दाखवायचं आणि मागे ओढत न्यायचं। 2014 पासूनचं खरं स्वातंत्र्य या देशाला किंवा प्रगतीपथावरती जे बोलतायत तर याचं अभ्यास किंवा याचं हे सगळ्या लोकांना माहीत आहे। महागाई पूर्वी 2014च्या अगोदर फक्त महागाई इथून तिथं झाली तर केवढं रण त्यांनी हे केलं होतं। अर्थात महागाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे, पण त्यावेळेला तुम्ही काय पेट्रोल डिझेलपासून जे आता सगळं दाखवलं जात आहे, आपले प्रत्येक पक्ष हे करतो आहे की बाबा हा चार्ट बघा, हा चार्ट बघा, देशाच्या ज्या अर्थमंत्री आहेत, रुपया घसरतो आहे तर तो रुपया घसरत नाही आहे, डॉलर वाढत आहे म्हणून सांगणारं तत्त्वज्ञान आहे यांचं। त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय नाही याच्याशी घेणं देणं नाहीत आणि त्यांचा जो आकडा फुलवून सांगितला आणि ते जमिनीवरचं जे सत्य आहे, ग्राउंड रियालिटी ज्याला म्हणतात, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। तुम्ही पुढारीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःही सर्वे केलेला असेल, लोकांचं काय मन आहे किंवा लोकांना काय हवं आहे यावरून स्पष्ट दिसतंय दोनच गोष्टी, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्राला हवं आहे आणि आदित्यजींसारखा उमदा नेता जो या महाराष्ट्राला एक गती देईल, पुढं गतिमान रीतीने आपल्याला महाराष्ट्र नेता येईल, याचंच एक आहे. खरं तर शिवसेनेसाठी उद्याचा दिवस एक महत्त्वाचा आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी देखील निकाल जो आहे तो आता देणार आहेत. कसं बघताय या सगळ्याकडे, काय अपेक्षा वाटते? अपेक्षा न्यायाचीच आहेच आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष ज्यांच्याजवळ सर्वोच्च न्यायालयाने ही एक फार मोठी जबाबदारी दिली, लवाद म्हणून त्यांना काम पाहायचं आहे, ट्रायब्युनल म्हणून त्यांनी हे करताना निपक्षपातीपणे त्यांना निर्णय द्यायचा आहे. निर्णय काय यावा हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेनं, महाराष्ट्राच्या लोकांनी, नागरिकांनी, देशाच्या किंबहुना देशाच्या नागरिकांना सुद्धा अभिप्रेत आहे की इथे निर्णय व्हायलाच पाहिजे. तो निर्णय व्हायला पाहिजे. तो निर्णय हा त्या शिंदे गटाच्या अपात्रतेच्या याच्यामध्ये त्या आमदारांना अपात्र करण्याचाच निर्णय लागला पाहिजे. कारण संपूर्ण जर तुम्ही हे पाहिलं उलगडून तर काय पद्धतीचं राजकारण झालं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारं अशा प्रकारचं राजकारण झालं. एवढं खालची पातळी कधी महाराष्ट्रानं पाहिलेली नव्हती आणि लोकांना सगळ्यांना माहीत आहे, न्यायपालिकेपासून आणि सर्वोच्च न्यायालयाने जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सवरच त्यांना कन्क्लुजन द्यायचं होतं. हे समरी एक्सरसाइज होता. त्यामुळे अध्यक्ष लवाद म्हणून उद्या न्याय देतील, अपात्र करतील त्यांना, अशा प्रकारची खात्री तर तुम्हाला आहेच, मात्र तो निर्णय विरोधात गेला तर नेमकी भूमिका आता शिवसेनेची? निर्णय विरोधात जाणार नाही हे याचा ठाम विश्वास आहे, कारण केसच तशी आहे. परंतु तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असेल, काही विपरीत हे असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाजवळ जाणं आम्हाला लगेच आम्ही दार ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचं. तर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार म्हणताय. दुसरीकडं गिरीश महाजनांनी एक आता वक्तव्य केलेलं आहे की जरी आमदार अपात्र झाले तरी आम्हाला कसलाही फरक पडणार नाही, दादांचे आमदार आमच्या सोबत आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच दाखवून दिलं एका घटक पक्षाला यांना की तुमची जागा काय आहे. हे म्हणजे ऑल्टरनेटिव्ह प्लान्स बीजेपी जवळ कशा रीतीने तयार असतात, जे आपण ए टीम, बी टीम, सी टीम, तसेच ए बी सी असे ऑल्टरनेट प्लान्स त्यांचे तयार असतात. ते कळत आहे. म्हणजे कुठे काय करायचं याचा विचार अगोदरच करून ठेवून, म्हणजे त्या घटक पक्षांना किती किंमत किंवा आपल्याबरोबर असणाऱ्यांना किती किंमत, काय किंमत त्यांची लायकी, हे ठरवलेलं असतं त्यांचं. तर एकीकडे हे सगळं सुरू असताना आपलेच शिवसेनेच्या एका नेत्याच्या घरावरती आता धाड पडलेले रवींद्र वायकर, कसं बघताय या सगळ्याकडं? अनेक सातत्यानं आपल्या विरोधी पक्षाच्याच नेत्यांवरती धाडी पडते. धाडसत्र सुरूच आहे. ह्या ज्या एजन्सीज आहेत यांच्यामार्फत हे धाकधपटच्या या सगळ्या गोष्टी. आणि आमच्या आज रवींद्र वायकरांच्या मी आज सकाळी येताना ऐकलं तर हे दुर्दैवी आहे. अशा प्रकारचं हे कधी या राज्यामध्ये काय या देशामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण नव्हतं. अर्थात त्यातून ते सही सलामत, कारण काहीच कर नाही तर डर कशाला, त्या सगळ्या याच्यामधनं ते येतीलच. परंतु हे जे अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करून घाबरवण्याचं किंवा एजन्सीजच्या माध्यमातून एक कुठंतरी दडपण निर्माण करण्याचं, हे महाराष्ट्राला न शोभणार आहे. आणि याची जी काही घ्यायला पाहिजे जी काळजी किंवा या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे याची दखल ही महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांना घेतलेली आहे. शेवटचे दोन प्रश्न विचारतो ज्याच्यासाठी कोल्हापूर दौरा आता आपला आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी विद्यमान खासदार जे आहेत ते शिंदे गटाचे जे आपल्या शिवसेनेतून निवडून आले होते. आता या दौऱ्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सगळा आढावा घेणार आहे जो आपण तिकडे पोहोचवणार, कारण अनेक जागा अनेक ठिकाणी पक्ष जे आहेत ते आपला तिथं दावा करताना पाहायला मिळत आहेत. काय सांगा? या दोन्ही जागा कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा शिवसेनेनं सातत्यानं आपण जर पूर्व इतिहास पाहिला तर व्यवस्थितरित्या लढवल्या आहेत, जिंकल्या आहेत. कोल्हापूरचा हातकणंगलेचा जो नागरिक आहे, मतदार आहे, हा शिवसेनेच्या विचारांशी, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जो बांधला गेलेला आहे, तोच उद्धवजींचं नेतृत्व चांगल्या रीतीनं व्यवस्थित त्याच्यावर त्यांना एक आधार म्हणा, त्याच्यावर एक भरोसा म्हणा, विश्वास म्हणा, अशा प्रकारचं नागरिकांचं इकडलं हे. आणि बाकी घटक पक्षांची व्यवस्थितरित्या बोलणी होऊन इथे काय अडचण नाही आहे.
शेट्टी हे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली की राजू शेट्टी पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत येत आहेत की काय. तसंच सतेज पाटलांनी देखील वक्तव्य केलं होते, आम्ही राजू शेट्टींना सोबत घेऊन जाणार आहोत. काय नेमकं शिजतंय आता महाविकास आघाडीमध्ये, राजू शेट्टींची काय नेमकी भूमिका आहे, तुमच्यापर्यंत काय पोहोचलं? याबद्दलचा निर्णय हा सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी करतील आणि त्यांच्या भेटी म्हणा, आता मागे झालं ज्या गोष्टी तुम्ही रेफर करताय त्यावरून काय विशेष अशा रीतीचं हे नाही आहे. व्यवस्थितरित्या तो प्रश्न म्हणा किंवा त्यांचं काय करायचं वगैरे हे उद्धवजी ठरवतील आणि त्याप्रमाणे पुढची आखणी होईल. तुम्हाला राजू शेट्टी आपल्यासोबत आली तर आवडणार नाही? आमच्या आवडण्याचा प्रश्न म्हणजे महाविकास आघाडीचे जे काही घटक असतील त्या सगळ्यांना घेऊन व्यवस्थित जायचं आहे पुढे. खरं तर एक दुसरा देखील प्रश्न या संदर्भात होता की कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले या दोन्हीवरती अनेक जण दावा करतात, मात्र यापैकी एखादी जागा कॉम्प्रोमाइज करावं लागलंच तर शिवसेनेची म्हणून भूमिका आता काय नेमकी? त्याबाबतही निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी घेतील. एक लास्टच प्रश्न विचारतो. 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पेजवरती एक पोस्ट देखील व्हायरल होते, जी म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळ आणि मुंबई विमानतळ या दोन्ही विमानतळांना नावं जी आहेत ती जसं की धर्मवीर संभाजी महाराजांचं आणि दिबा पाटलांचं असावं असं मागणी केली आहे, मात्र ते कुठेही होताना दिसत नाही. त्या संदर्भातले प्रयत्न नाहीत. तसं सोशल मीडियावरती तुमच्या सुरूच झालेला प्रचार काय? हा मगाशी म्हटल्याप्रमाणे हा यांचा कार्यक्रमच आहे. म्हणजे BJP हे बोलतं एक, सांगतं एक आणि करतं एक. आज जी काही एक तुम्ही दिलेली वचनं म्हणा, लोकांना दिलेली आश्वासनं म्हणा, जाहीर केलेल्या गोष्टीसुद्धा या कशा दडपल्या जातात आणि कशा रीतीने त्याचं हे करतात, हे त्यांची एक वेगळी संस्कृतीचा किंवा एक असा पायंडा टाकायचा प्रयत्न आहे जो महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.